नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे रेशनिंगच्या तांदळाचे लाडू। करायला सोपे आहेत, चविष्ट पण आहेत आणि पौष्टिक पण आहेत। त्याचबरोबर हे अगदी तुम्ही करून ठेवले तर महिनाभर सुद्धा छान राहतात आणि हे तुम्ही कधीतरी मधल्या वेळेत वगैरे खाऊ शकता। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी हे 1.25 कप आहेत ना रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि निवडून घ्यायचे। यामध्ये खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे। त्यानंतर हे 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ। तर आता बघा हे मी तांदूळ आहेत ते धुवून घेते। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये तांदूळ बुडतील ना एवढं पाणी घालून हे 7 ते 8 तास झाकून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे बघा 7 ते 8 तासानंतर आपले तांदूळ आता आहेत ते छान भिजलेत। आणि आता आपण काय करूया, एका चाळणीवरती काढून घेऊया। हे बघा, तर आता ह्या चाळणीवरती मी काढून घेते आणि या चाळणीवरती असेच 10 मिनिटं ठेवून द्यायचे। यामधलं पूर्ण पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे। तर आता बघू शकता तुम्ही आपलं हे तांदूळ झालेत तयार। तर आता मी ते भाजून घेणार आहे स्लो गॅसवरती। आणि हे भाजताना ना थोडी जाडच भांडं घ्यायचं, म्हणजे कसं खाली करपत वगैरे नाहीत। तर आता बघा हे मी स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं छान अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बघा भाजून घेतलेत आणि छान आपले हे तांदूळ आहेत ते भाजले गेलेत। तर आता मी हे का ताटलीमध्ये काढलेत, म्हणजे कसं थंड होतील ते। तर आता बघा हे थंड झालेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। तर मिक्सरला वाटताना मी आता यामध्ये ना 7 ते 8 वेलचीचे दाणे घालणार आहे, म्हणजे कसं याबरोबरच वाटले जातील। हे बघा, तर आता आपण हे वाटून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता छान अगदी हे बारीक वाटलं गेलं आहे। एकदम बारीक होत नाही हे, म्हणजे आपला 0 साईजचा जो रवा असतो ना त्याप्रमाणे होतं हे। त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे 1 कप गूळ आणि हे बघा आता छान आपले हे मिश्रण तयार झाले। हे बघा इथे ना गूळ आहे तो किसून घालण्यापेक्षा तुम्ही जर असा मिक्सरला थोडा याबरोबरच मिक्स करून घेतलात ना, म्हणजे तर तो छान एकजीव होतो। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त तूप आणि ते हलकंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे वितळवून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालून ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा हाताने चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे असं वळून घ्यायचे आहेत लाडू। करायला एकदम सोपे आहेत आणि हे जे मी इथे योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे ना त्याप्रमाणेच तुम्ही करा, म्हणजे कसं लाडू तुटत वगैरे नाहीत वळताना। तर आता इथे बघाल तुम्ही पटपट वळले जात आहेत। याचं आपण जे प्रमाण घेतलं आहे ना ते योग्यच आहे। तर आत्ता हे लाडू मी सगळे वळून घेतलेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।